अशी कधी वेळ आली आहे का कुणाची घरामध्ये अडचण आहे, कुणाचे शाळेतले प्रश्न सुटत नाहीत, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या छोट्याशा एका पोपटाकडे आहेत. तर ही आहे मित्रांनो एका शहाण्या पोपटाची गोष्ट. द वाईज पॅरॉट. एका व्यापाऱ्याकडे एक हुशार आणि बोलका पोपट होता. पण त्या व्यापाऱ्याने त्याला एका सोन्याच्या पिंजऱ्यात अडकून ठेवले होते. तर मित्रांनो त्या पोपटाला त्या पिंजऱ्यातून सुटका हवी होती, स्वतंत्र हवे होते. तर मुलांनो, सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झाले तर त्या पोपटाला शाळेतून सुट्टी हवी होती. तर मोठ्यानो श्रोते हो, ऐका, त्या पोपटाला त्या बंधनातून सुटका हवी होती. आता तो काय करणार? त्याचा मालक तर काही केल्या ऐकत नव्हता. तो त्याचा एकदम प्रिय पोपट होता म्हटल्यावर तो त्याला सोडून द्यायला कसाच तयार नव्हता. एक दिवस त्या पोपटाने एक युक्ती केली. तो पिंजऱ्यात अचानक शांत झाला. डोळे मिटले होते, श्वास थांबला होता. तर आता काय करणार? तो व्यापारी म्हणाला, अरे देवा, हा पोपट मेला की काय? आता काय करू या पोपटाचं? मग त्याने तो पिंजरा उघडला. पोपटाला हळूवार बाहेर काढले. पोपटाला ठेवून 2 पावले पाठीमागे सरताच पोपट हलायला लागला आणि हळूहळू हळुवारपणे त्याने आपले पंख हलवून तो उडून गेला आणि उडताना म्हणाला, मालका, मी मेलो नाही, मी हुशार आहे, मी सुटलो, बाय बाय म्हणून भुर्रकन तो असाच उडून गेला आणि निघून गेला. या बाजूने त्याचा मालक तोंडात बोट घालून त्याला बघतच राहिला, कारण पोपट एकदम हुशार होता. त्याने युक्तीने आपली सुटका करून घेतली होती. तर बालमित्रांनो, तुम्ही आता सांगा, तुम्ही अशी युक्ती, असं नाटक कधी केलं आहे का? शाळेतून सुटका व्हायला पाहिजे म्हणून. मोठ्यानो, तुम्ही कामावरून सुटका पाहिजे म्हणून असं कधी केलं आहे का? तर आणि आजी आजोबांनो, तुमच्या काळात अशी हुशार लोक होती आहे का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. या छोट्याशा गोष्टीतून 3 मोठे धडे मिळतात. पहिला, मुलांसाठी, समजा तुमच्या परीक्षेमध्ये कठीण प्रश्न आले तर गोंधळून जाऊ नका, शांतपणे विचार करा, उत्तर नक्की मिळेल. थंड गतीने डोक्याने विचार केला म्हणजे उत्तर नक्की मिळेल आणि चांगले मार्क्स भेटतील. तरुण आणि प्रौढांसाठी नोकरीत, व्यवसायात, घरात समस्या आली की आरडाओरडा करू नका. डोकं शांत ठेवा आणि युक्तीने मार्ग काढा. शहाणपण, प्रगती. तसेच वृद्धांसाठी आयुष्याचा अनुभव हेच आपलं सर्वात मोठं भांडवल आहे. तरुणांना सल्ला द्या, तुमच्या एका वाक्याने मोठा संकट टळू शकतं. शहाणपण, आदर. तेव्हा मित्रांनो, ताकद मोठी नाही, बुद्धी मोठी आहे, हे लक्षात ठेवा. ही गोष्ट घरातल्या सगळ्यांना पाठवा. आजी आजोबांना नक्की दाखवा. आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता आम्ही हा धडा इंग्रजीमध्ये वाचून बघूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला मराठीमध्ये अर्थ पण सांगणार. चला मग सुरुवात करूया. द वाईज पॅरट. In a quiet village, a rich merchant kept a bright and talkative parrot in a cage of gold. The parrot had a sharp mind. एका शांत गावात एका श्रीमंत व्यापाऱ्याने एका सोन्याच्या पिंजऱ्यात एक हुशार आणि बोलका पोपट ठेवला होता. त्या पोपटाने मन खूप तल्लख आणि तो अनेकदा अनेक गोष्टी आणि गाणी सांगून व्यापाऱ्याचे मनोरंजन करत होता. तर The parrot had a sharp mind and often entertained the merchant with stories and songs. However, deep inside, the bird longed for open skies and green trees. तरीही त्या पक्षाला मोकळे आकाश आणि हिरवीगार झाडे खूप हवीहवीशी वाटत होती. One day, the merchant decided to travel far away for business. एके दिवशी व्यापाऱ्याने व्यवसायासाठी खूप दूरच्या प्रवासाला जाण्याचा निर्णय घेतला. He thought he would do something to please his pet. त्याने विचार केला की त्याने आपल्या लाडक्या पाळीव प्राण्याला खुश करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. He walked up to the cage and said. तो पिंजऱ्याजवळ गेला आणि म्हणाला, My beloved parrot, माझ्या लाडक्या पोपटा, I am about to travel to far off land. मी खूप दूरच्या देशात प्रवासाला जाणार आहे. Can I bring for you from there? मी तेथून तुझ्यासाठी काय आणू?
The parrot replied, "Dear master, you look after my needs so well that I have tasted all the tender fruits and chilies." पोपट म्हणाला, प्रिय मालक, तुम्ही माझी इतकी चांगली काळजी घेता की मी सर्व प्रकारची कोवळी फळे आणि मिरच्या चाखल्या आहेत. But I want to taste the joy of flying in the sky. पण मला आकाशात उडण्याचा आनंद चाखायचा आहे. If you really want me to be happy, please let me fly off into the sky. जर तुम्हाला मला खरोखर आनंदी बघायचे असेल तर कृपया मला आकाशात उडून जाऊ द्या. The merchant said, "You are very dear to me and I cannot bear to let you go away. Ask for anything else." व्यापारी म्हणाला, तू मला खूप प्रिय आहेस आणि मी तुला जाऊ देऊ शकत नाही. मित्रा, दुसरे काही हवे असेल तर सांग. The bird sighed, "Since you cannot let me fly when you see my friends in the jungle, tell them that I send them greetings from my cage." पक्षाने सुस्कारा टाकला आणि म्हणाला, तुम्ही मला उडू देऊ शकत नसाल मालक, तर जेव्हा तुम्हाला जंगलात माझे मित्र दिसतील तेव्हा त्यांना सांगा की मी पिंजऱ्यातून त्यांना निरोप पाठवला आहे. The merchant went off on his travels. One day in a forest, he saw the flight of parrots with the same color as his pet. असं म्हणून व्यापारी त्याच्या प्रवासाला निघाला. जंगलात प्रवास करत असताना एक दिवस त्याला त्याच्या पाळीव पोपटासारखाच रंगाचे पोपटाचे एक थवेच्या थवे दिसले. तो झाडाजवळ गेला आणि म्हणाला, "Oh beautiful parrots, I have one of your relative as a pet and I keep it in a cage of gold. It has sent greetings for you all." सुंदर पोपटानो, मी तुमच्यातीलच एका नातेवाईकाला पाळीव म्हणून ठेवले आहे आणि मी त्याला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवतो. त्याने तुम्हा सर्वांसाठी निरोप पाठवला आहे. As the merchant finished speaking, one parrot dropped like a stone from the tree and fell on the ground. व्यापारी बोलून संपताच एका पोपटाने दगडासारखा झाडावरून खाली उडी मारली आणि जमिनीवर पडला. The merchant was distressed at this. He hurried away from there. हे बघून व्यापारी खूप दुःखी झाला. तो तिथून घाईघाईने निघून गेला. On returning home, he went up to his parrot's cage. घरी परत आल्यावर तो आपल्या पोपटाच्या पिंजऱ्याजवळ गेला. And described all the wonders and beauty he had seen. आणि त्याने प्रवासात बघितलेले सर्व आश्चर्य आणि सौंदर्य सांगितले. On his journey and how a flight of parrots had come to forest. तसेच तो त्या जंगलात गेला होता, तिथे पोपटाचा एक मोठा थवा कसा आला होता हे पण सांगितले. He then told his pet about the message. मग त्याने आपल्या पाळीव पोपटाला सांगितले. And with great sorrow described how one bird had been so shocked that it fell to the ground. आणि त्याने पोपटांना काय निरोप दिला होता आणि खूप दुःखाने सांगितले की एका पक्षाला हा निरोप ऐकून इतका धक्का बसला की तो जमिनीवर पडला. As soon as he finished talking, his own pet parrot fell from the perch to floor of the cage. व्यापारी बोलून संपताच त्याचा स्वतःचा पाळीव पोपट पण पिंजऱ्यातील दांडीवरून खाली जमिनीवर पडला. The merchant couldn't understand how his beloved pet died so suddenly. व्यापाऱ्याला समजलंच नाही की त्याचा लाडका पाळीव पक्षी अचानक कसा मेला. He reached into the cage and gently took the still warm body of the bird and placed it on the window sill. तो पिंजऱ्यात हात घालून त्या पक्षाचं अजूनही उबदार असलेलं शरीर हळुवारपणे बाहेर काढलं आणि खिडकीच्या फळीवर ठेवलं. As soon as he stepped back, तो मागे सरताच the bird stirred. पक्षी हलला. त्याने stretched its beautiful green wings and flew off into the open sky. त्याने त्याचे सुंदर हिरवे पंख फडफडवले आणि मोकळ्या आकाशातून उडून गेला. जाताना while flying, he said, "My friend showed me how I could escape and now I can fly in sky. Goodbye."
जाताना तो म्हणाला, माझ्या मित्राने मला कसं सुटायचं ते दाखवलं आणि आता मी आकाशात उडून जातो आहे. बाय बाय. ह्या धड्यावरून असा बोध भेटो की परीक्षेत अडचण आली तर घाबरू नका, शांतपणे विचार करा. तरुणांसाठी असं आहे, कामात समस्या आली तर बुद्धीने मार्ग काढा आणि वृद्धांसाठी अनुभव हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. मोरल, विजडम हेल्प्स अस इन डेंजर. शहाणपणाने संकटातून सुटका होते. बालमित्रांनो, तुम्ही बघितला द वाईज पॅरॉट म्हणजे हुशार पोपट हा संतूर इंग्रजी पुस्तकातील इयत्ता 5वीच्या वर्गासाठी धडा. तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ह्या धड्याचा इंग्रजीमधून वाचन करून मराठीमध्ये अर्थ पण सांगितला. समजा ह्या व्हिडिओवरून तुम्हाला थोडं सुद्धा इन्फॉर्मेशन भेटलं असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा. तसंच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका. समजा ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असतील तर आमचा चॅनल पण सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. तसंच ह्या व्हिडिओचा दुसरा भाग आम्ही परत सादर करतील तेव्हा तो व्हिडिओ पण तुम्ही बघायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तेव्हा भेटूया आमच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या, अभ्यास करा, स्वस्थ रहा, आनंदित रहा, खुश रहा आणि परत आम्हाला भेटा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक यू.